आज कस काय कमी आले बाकीचे पोर? अरे तू होती का? ते आला कर नमुना. हो वाचलं ते पोरानं. पोरी तरी तेवढा मार नाही खाल्ला, पण पोराने संध्याकाळच्या ब्याचा लय मार खाल्ला. पोलीचा दंडा मोडा करत ते मोडत नसते, वाकत आहे. पण पाहिले 2 तुकडे झाले त्याचे. सांगितलं असेल तुम्हाला, खबर आली असेलच. या पोराला टाकला ना, काय लय रागात होतो. पुन्हा लोक फक्त व्हिडिओ बनवतात मारल्याचे. आपण ते व्हिडिओ नाही बनवला, मारच दिला, फक्त ओरिजिनल मार दिला. उगी उगी नाही मारलं. पुन्हा एका ठाक्यात 2 तुकडे खटकन. हो अर्धा घंटा त्याला सुधरच नाही गेलं. आणि पुन्हा असं तसं नाही, याला विचार त्याला नाही. सुरुवात तिथून जे केली, एका लाईन नाही विचारत गेलो. हो एका लाईन आलो, दोघी तिघी हाणल्या फटाफट. हो त्याच्यामुळे आज कमी आले का? उद्याच विचारतो, थांब आता. उद्या विचारतो. पण गट्टो आणि असा लाड, त्याचा लाडच नाही केला. त्याचा अजाबात लाड नाही केला. दंडुका मोडला. आणि पोरीचा बी लाड नाही केला. आता अजाबात नाही, कोणी असो. हो महात्मा फुले विचारतो, आज दंडा घेऊन येतो ना. हा नवीन आतो ना, ते मोडल्यात गोर नाही. पोलीसचा दंडा सरासरी मोडत नाही, पण आपल्या त्याने मोडला देऊ, म्हणजे इतका मार दिला. टेन्शनच घेऊ नका. हो एका सोयीनं शेवट तिथं. तू यार तू नवीन वाटायला आजच आला का? उद्या महात्मा फुले वाचून या. आणि कोणती होती का म्हण पोरगी? सर विचारायलीत काय का पोराला? म्हणे हो लय मारले. ती तिकूनच कल्टी मारली त्यानं. त्याला म्हणत ते नाव सांगते, मला नाव माहित नाही, पण वर्गात आल्यावर दाखवती. तिला अगोदरच कळालं सर हाणाले पळाली म्हणली. कोण होती काय माहित. असू द्या असू द्या असू द्या. दुसरी सूचना, आज संध्याकाळी शार्प 9:30 वाजता कोणी परिस्थितीत लाईव्ह. आजपासून सोमवार आहे, आजपासून लाईव्ह रोज रोज. येऊस तर का? होते होते वया म्हणून काय अर्थ नाही. नाही आज सोमवार आहे, आजपासून डेली म्हणजे डेली घ्यायचं. पीपीटी दाखवायची का तयार केलेली? पीपीटी तयार केली आजपासून डेली. आणि उद्या महात्मा फुले विचारणार, ऐका ना. उद्या महात्मा फुले विचारणार सकाळी, आणि संध्याकाळी महात्मा फुलेवरच लेक्चर घेणार. म्हणजे महात्मा फुलेंवरच 20 क्वेश्चन घेणार मी. वर्गात पहिले हाणणार, तुम्हाला मारणार, आणि संध्याकाळी महात्मा फुलेंचे प्रश्न मी लाईव्हला घेणार. हो एक दिवस ठरवूनच घ्यायचे, या समाज सुधारकावर त्या असं जनरल घ्यायचंच नाही. आता काही दिवस समाज सुधारकांवर प्रश्न घ्यायचे, चालू घडामोडीवर घ्यायचे. त्याच्यानंतर मग हे चालू घडामोडी झालं की मग विषय सुरू करू. एक दिवस पंचायत राजवर घेऊ, एक दिवस इतिहास, 2-4 दिवस इतिहासावर घेऊ, 2-4 दिवस महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाच्या भूगोल घेऊ. आणि अंतिम टप्प्यामध्ये काय करू आपण? आतापर्यंत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली त्याचा प्रश्न संच आणून प्रत्येक जिल्हा एक दिवशी घेऊ. उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्याला जे 25 क्वेश्चन विचारले जीएसचे, ते 25 क्वेश्चन, म्हणजे आपलं हेडिंगच असतं पाहिजे, चंद्रपूर जिल्हा जीएस, बरोबर आहे. परभणी जीएस, असं घेऊ. आणि आजपासून घ्यायचं म्हणजे घ्यायचं लाईव्ह 100%. आज काही अडचण नाही. हा लक्षामध्ये. हो चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन पडते. पुन्हा काही जण म्हणतील मला नोटिफिकेशनच पडलं. एबीपी माझा एक पाऊल पुढं, उघड्या डोळे बघा नीट. अरे मग हात नावा चॅनल असेल ना, त्यानंतर तुमचं नावच माहित नाही. हे स्पेलिंग आहे माझ्या नावाचं, घुगे सर. हो आणि बा मराठी सांगायला घुगे सर, कारण फुगे सर सर्च करायले तर फुगे सर ते येईल तर फुगेच येईल. हो तर आज संध्याकाळी 9:30 वाजता घेऊ. ओके चला. हॉटस्पॉट सुटतो. चला विषयाकडे वळूयात. आज संविधानाचा कितवा भाग सुरू करायचा आहे? पहिला चालू आहे. सरनामा झाला का? आपल्या घटनेचा भाग पहिला. भाग पहिला. आणि याच्यामध्ये कलमांची संख्या, कलम 1 पासून ते 4 पर्यंत.
1 पासून ते 4 पर्यंत. ए थांब रे, बोलू नको. भागाचं नाव, हा भागाचं नाव भारतीय संघराज्य, भारतीय संघराज्य व त्याची कोणाची, शाबाश, भारतीय संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे, त्याची राज्यक्षेत्रे. आपल्या संविधानाच्या भागाचं नाव भारतीय संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे, भारतीय संघराज्य आणि त्याची राज्यक्षेत्रे, भारतीय संघराज्य आणि त्याची राज्यक्षेत्रे. हे आपला घटनेचा पहिला भाग आहे, आपल्या घटनेचा पहिला भाग आहे. याच्यामध्ये बघा पहिल्यांदा नाव आहे भारतीय संघराज्य. भारतीय संघराज्य, तर भारतीय संघराज्य म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये जे घटक राज्य येतं त्या घटक राज्याने मिळून आपला भारतीय संघराज्य बनलं. आता आपण भारताचा जर नकाशा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे राज्य दिसतात, जसं की महाराष्ट्र असेल, या ठिकाणचं गुजरात असेल, त्याच्यानंतर या ठिकाणचं कर्नाटक असेल, किंवा या ठिकाणचं आपल्याकडे तेलंगणा असेल, त्याच्यानंतर या ठिकाणचा बिहार असेल, आपल्याला मध्य प्रदेश असेल, त्याच्यानंतर राजस्थान असेल. हे राज्य दिसतात. हे राज्य म्हणजे आपलं भारतीय संघराज्य. हे राज्य म्हणजे भारतीय संघराज्य. म्हणजे आपल्या भारतीय संघात किती राज्य येतं, 28 घटक राज्य आहेत. भारतीय संघात किती राज्य येतं, 28. लक्षात घ्या, याला नाही भारतीय संघराज्य. आणि या भारताचे काय म्हणजे हा जे आपण राज्य लिहिलेत, हे जे 28 राज्य आहेत त्याला म्हणायचं भारतीय संघराज्य. ह्या 28 घटक राज्यांनी आपला भारतीय संघ बनलेला आहे, संघराज्य बनलेले आहे. आणि या भारताची राज्यक्षेत्रे किंवा भूक्षेत्रे म्हणून, म्हणजे भारतीय संघराज्याची राज्यक्षेत्रे, भारतीय संघराज्याची राज्यक्षेत्रे असं याला आपण म्हणू शकतो. आलं का ध्यानामध्ये? चला मग सगळ्यात महत्वाचं आहे आता की हा जो शब्द आहे संघराज्य, हा संघराज्य नावाचा शब्द जरी इथं असला तर राज्य घटनेत कुठंच नाही. म्हणजे घटनेच्या कोणत्याही कलमामध्ये संघराज्य अर्थात त्याला इंग्रजीत फेडरेशन म्हणतात. काय म्हणतात? फेडरेशन. तर फेडरेशन हा शब्द आपल्या राज्य घटनेत कुठंच नाही. म्हणजे संघराज्य या संकल्पनेचा विचार आपल्या घटनेच्या कोणत्याही कलमात करण्यात आलेला नाही. लक्षात घ्या, संघराज्य हा शब्द तुम्हाला कुठंच राज्य घटनेत दिसणार आहे. संघराज्याच्या ऐवजी आपल्या राज्य घटनेत राज्यांचा संघ दिलाय. बघा, आपल्या संविधानामध्ये हा शब्द कुठेही दिसणार नाही. कोणता? संघराज्य हा शब्द कुठेही तुम्हाला दिसणार नाही. संघराज्य हा शब्द नसून आपल्याकडे संघराज्य या शब्दांच्या ऐवजी राज्यांचा संघ हा शब्द घेतलेला. लक्षात घ्या, आपल्या संविधानामध्ये संघराज्य हा शब्द आहे का? नाही. संघराज्य या शब्दाच्या ऐवजी घटनेत कोणता शब्द आहे? राज्यांचा संघ. म्हणजे फेडरेशन शब्द नाही, त्याच्याऐवजी युनियन ऑफ स्टेट. कोणता शब्द? युनियन ऑफ स्टेट. स्टेट म्हणजे आपलं राज्य आणि युनियन म्हणजे संघ, राज्यांचा संघ हा शब्द आहे युनियन ऑफ स्टेट. संविधानाच्या पहिल्या कलमात सांगितलेले इंडिया दॅट इज भारत शॉल बी युनियन ऑफ स्टेट. अलग अलग असं दिलंय. बरं, आता काही जण म्हणतील सर संघराज्य राज्यांचा संघ शब्दाचीच फोड केली इथं. तर संघ राज्य हा शब्द न घेता कोणता शब्द घेतला? मग संघ राज्य. संघ हे बघा, संघ आणि बघा राज्य, राज्यांचा काय म्हणजे शब्दाची फोड आहे. पण नाही, इथं जरी शब्दाची फोड वाटत असली तरी संघ राज्य आणि राज्यांचा संघ या दोन्ही शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. कारण जेव्हा हे कलम लिहिलं गेलं, कलम लिहित होते तेव्हा बऱ्याच जणांनी म्हणजे संविधान सभेतल्या बऱ्याच नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की बाबासाहेब, संघराज्य या शब्दाच्या ऐवजी राज्यांचा संघ हा शब्द का वापरला? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की संघराज्य म्हटलं की करार, संघराज्य म्हटलं की करार, म्हणजे जिथं करार करून राज्य एकत्र आलेले असतात तिथं संघराज्य असते. जिथं करार करून राज्य एकत्र आलेले असतात तिथं असतं संघराज्य. आणि हा करार कधी तुटू शकतो? म्हणजे संघराज्यातल्या राज्यांना त्या देशापासून फुटून वेगळं होऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा अधिकार असतो. कुठं? संघराज्यात. पण आपला भारत संघराज्यांनी बनला नसून राज्यांचा संघ आहे. आपला देश राज्यांचा संघ आहे. आपल्या देशातल्या कोणत्याच राज्यांना भारतापासून फुटून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा अधिकार कदापि नाही.
संघराज्यात फुटून वेगळं होण्याचा अधिकार आहे, तर संघ राज्यात तसा अधिकार असेल, पण राज्यांचा संघ इथं मात्र कोणत्याच राज्याला वेगळं होता येत. कारण आपल्या या देशाचं प्रशासन चालविण्यासाठी आपण या देशाचं रूपांतर छोट्या छोट्या राज्यात केलेलं लक्षात घ्या. अंतिमता भारत अखंड आहे, पण भारताचं प्रशासन चालवण्यासाठी आपण राज्य निर्माण केलेत. अंतिम भारत एकच, बरोबर. म्हणून संघ राज्यात राज्यांना वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा अधिकार, तर राज्यांचा संघ इथं मात्र सगळे राज्य एक आहेत. हा, आपण राज्य निर्माण करू शकतो, पण आपल्या देशापासून एखादं राज्य वेगळं करून त्याचा स्वतंत्र देश करू शकत नाही. आता कोणी जर म्हटलं आपल्याला भारतात राहायचं नाही, आपला महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देशच तयार करायचा, भारत नाही, जसा पाकिस्तान बाजूला आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, तसा अजून एक देश तयार करू. कोणता? महाराष्ट्र देश. बस, महाराष्ट्राचे पंतप्रधान जवाहर सर, हे नाही गृहमंत्री घुगे सर, बाकीचे सगळे खासदार आपल्या महाराष्ट्र देशाचे. अहो, आणि आपल्या महाराष्ट्रात राज्य किती? खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, वराड, असे 5-6 राज्य असतील. मग वराडाचे मुख्यमंत्री तिकडे नितीश कराळे, कोकणाचे एक करू, बरोबर, प्रत्येक राज्याला एक मुख्यमंत्री करू. मग आपलीच मिलिटरी, आपलीच आर्मी खानदेशाच्या सीमेवर उभं करू. भारतानं घुसखोरी केली की लगेच आम्ही ऑर्डर देऊ फायर. मग देशाचे म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राच्या पंतप्रधानाला बोलवतील झेंड्याला 26 जानेवारीला, नाही आपला माणूस 15 ऑक्टोबर, बरोबर नाही, आपली बॉर्डर असं होईल का? मग आपल्या देशाची एक स्वतंत्र करन्सी असेल, नोटा. मग आपल्या महाराष्ट्र देशाची राजधानी संभाजीनगर, उपराजधानी परभणी. जबरदस्त वाटेल. असा देश करता येईल का आपल्याला? नाही. हा, महाराष्ट्र हा स्वतंत्र राष्ट्र घोषित करता येणार नाही, पण महाराष्ट्राचं विभाजन करून एक स्वतंत्र छोटस राज्य निर्माण करता येऊ. आपल्याकडे तशी मागणी आहे विदर्भवादी लोकांची, की आम्हाला महाराष्ट्रापासून वराड नावाचं, अर्थात महाविदर्भ नावाचं एक स्वतंत्र राज्य हवंय. भविष्यात मागणी होऊ बी शकते, कारण असं विभाजन झालेलं आहे आपल्याकडं. आंध्र प्रदेशाचं विभाजन करून तेलंगणाची निर्मिती आहे, मध्य प्रदेशाचं विभाजन करून छत्तीसगडची निर्मिती आहे, उत्तर प्रदेशचं विभाजन करून उत्तराखंड नावाचं राज्य निर्माण करण्यात आलेले आपल्याकडं. केलेत की नाही राज्य आपण निर्माण केले की नाही? असे वेगवेगळे राज्य आपण निर्माण केले. राज्य कितीही निर्माण करता येतात, लक्षात घ्या. तसं मग हा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितला की बाबा संघराज्य या शब्दाच्या ऐवजी आम्ही कोणता शब्द वापरलो? राज्यांचा संघ. चला आता कलमाकडे वळूयात, आपण आपल्या संविधानाच्या कलमाकडे येऊयात. तर संविधानाचं पहिलं कलम अर्थात अनुच्छेद क्रमांक 1, अनुच्छेद म्हणा, आर्टिकल म्हणा, कलम. तर कलम क्रमांक 1 तुम्हाला माहिती आहे कलम काय? आपल्या संविधानाचं जेव्हा काम चालू झालं, संविधानाचं कामकाज सुरू होतं, तेव्हा पहिला प्रश्न उपस्थित झाला की बाबा आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आणि भारत एका नव्या युगामध्ये जन्म घेणार. मग भारत एका नव्या युगात जन्म घेणार, आपला पुनर्जन्म झाल्यासारखा आहे, तर मग आपल्या देशाचं काहीतरी आधुनिक नाव असलं पाहिजेत, आपल्या देशाचं काहीतरी मॉडर्न नाव असलं पाहिजे. कारण जगातल्या बऱ्याच देशांची नावं बदलली होती. ब्रह्मदेश होता इतिहासात, आपण शिकलो ब्रह्मदेश. ब्रह्मदेशाचं नाव बदलून म्यानमार केलंय. UK युनायटेड किंगडम, USA अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, प्रत्येक देशाने नावं बदलली होती. मग आपल्या संविधानाचं काम चालू असताना म्हणले आपलाही देश आता आधुनिक युगात पाऊल टाकतोय, मॉडर्न होते, आपल्या देशाचं काहीतरी नाव असलं पाहिजे, बदललं पाहिजेत. मग आपल्या देशाचं काय नाव असलं पाहिजे? मग म्हणले आता आपल्या देशात नाव इंडिया असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? इंडिया. आपल्या संविधान सभेमध्ये जे अंतिमता 299 लोक होते, त्याच्यात सगळे काही तरुण होते का? नाही, काही म्हातारे होते, जुन्या विचारांचे, काही नव्या विचारांचे. पोरं म्हणले मॉडर्न नाव असलं पाहिजे आपल्या देशाचं इंडिया. म्हातारे म्हणजे नाही, जे हे तेच ठेवा. आपल्या देशाचं नाव भारत होतं, भारतच राहील. काय म्हणले? भारताचं जुनं नाव झालंय इंडिया ठेवू, भारी वाटते, रुबाबदार इंडिया. झालं पहिल्या दिवशी वाद, पहिल्याच कलमावरून इंडिया का भारत, भारत का इंडिया. आता आपल्या घरामध्ये नाही काय एखाद्या लहान लेकराचं नाव ठेवायचं, म्हातारी मध्ये कोंडाबाई ठेवा, पोरी सोरी म्हणतात नाही नाही श्रीवल्ली, मॉडर्न नाव, बरं नाही. आता आपले जे आजी आगीचे आहेत म्हाताऱ्या, ते कोणाचे नाव आहे का? प्रिन्स, प्रिन्सेस. एखाद्याच्या आधीचं नाव आहे का छकुली, एखाद्याच्या आधीचं नाव आहे का श्रीवल्ली, कोणाच्या म्हातारीचं नाव आहे सांगा ना बे? तमन्ना नाही. आणि आताच्या ज्या मुली आहेत, आताच्या ज्या मुली आहेत, आताच्या मुलीचे नाव आहेत का? कोंडाबाई, द्वारकाबाई, वत्सलाबाई. आता आपल्या आताच्या मुलीचे नाव आहेत का? नाही. आताच्या मुलीचे असे नाव आहेत का? नाही, अजिबात नाही.
नाही. आताच्या पिढीचे पोराची बी नावं बघा ना, आताच्या पिढीच्या पोराचे नाव पण बदलले. तर आताचे पोराचे नावं कसे आहेत बघा ना. अनिकेत, बरोबर आहे नाही. आणि पुरी आपले जे आजोबा पंजोबा होते याचे नाव कसे माहिती आहे ना, तुकोजी, रामजी, बरोबर आहे. एकदम भारी शामराव, राव नावात असायचे. आता आहेत का तसे? नाही. आता आनंद ठेवलाय, बिलकुल आनंद नाही चेहऱ्यावर, गमच गम, पण नाव आनंद ठेवायला काय अडचण आहे, ठेवायला बरोबर आहे. सुशांत अजाबात शांत नाही. सागर हलकट एवढंच हृदय, नाव सागर. हो, चहा पाच म्हणलं तर पाजत नाही, नाव सागर ठेवले काय. तर तसं लक्षात घ्या, आपल्या संविधानाचं काम चालू असताना प्रश्न पडला आपल्या देशाचं नाव काय ठेवायचं, इंडिया का भारत, भारत का इंडिया. मग प्रत्येक जण काय करायचं माहितीये का, त्या नावाला संदर्भ दिलेत, इतिहास दिलेत. जसं की इंडिया नाव का, तर सांगितलं मंगोलियन ग्रीक लोक जेव्हा आपल्या भारतामध्ये आले, सिंधू नदीच्या खोऱ्यात राहिले, तेव्हा ते सिंधूला इंडस म्हणायचे, आणि इंडस या शब्दापासून शब्द तयार झाला इंडिया. म्हणून या इंडिया नावाला एक इतिहास आहे. या ग्रीक लोकांनी, मंगोलियन लोकांनी सिंधू नदीच्या खोऱ्यात वास्तव्य केलं, आणि त्याच खोऱ्यातल्या प्रदेशातल्या लोकांनी सिंधूला इंडस संबोधलं, आणि इंडस पासून इंडिया तयार झाला, म्हणून देशाचं नाव इंडिया. काय म्हणले, तसं नाही. भरत राज्य होता इथं, आणि त्या भरत पासून या देशात नाव पडलं भारत. आणि भारत हेच प्राचीन नाव आहे, कारण इंग्रजांच्या विरोधात लढत असताना आपण खूप साऱ्या घोषणा दिल्या, खूप साऱ्या त्या ठिकाणी घोषित केल्या. छोडो भारत चळवळ असेल, भारत आलं, बरोबर का. त्याच्यानंतर इंग्रजांच्या विरोधात लढताना प्रत्येकानं उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या, भारत माता की जय, बरोबर आहे. तर रुबाब वाटला भारत माता की जय म्हणायला, पण भारत माता की जय म्हणताना का कोणी म्हणलं का इंडिया आंटी की जय, बेकार वाटलं. चांगलं वाटेल का, कोणी म्हणले का इंडिया आंटी जय, नाही. भारत माता की रुबाबदार वाटलं. भारत हेच भांडण चालू चालू मागचं म्हणलं, तुमचं मिटत नसेल तर मिटू नका, हे भारत बाजूला ठेवा, इंडिया बाजूला ठेवा, हिंदुस्तान. तिसरी मदतच झाली पुन्हा, हिंदुस्तान ठेवले, हिंदुस्तान. खरे हिंदुस्तानाला बी इतिहास आहे ना, हिंदुस्तान याच्यावर घोषणा पण दिली. त्याला गीत होते, सारे जहां से अच्छा होते गीत, बरोबर आहे. हिंदुस्तान जिंदाबाद, गदर मध्ये ओल्डला गळा फाटोस तोर सनी देओल, हो ना, हापशी उपटता हिंदुस्तान जिंदाबाद. हे म्हणले ते सगळं राहू द्या. संस्कृत मधून एक नाव आहे आर्यावर्त. काय नाव आहे, सगळा चिखल झाला नाव ठेवताना. कोणी म्हणले आर्यावर्त, कोणी म्हणले हिंदुस्तान, कोणी म्हणले भारत, कोणी म्हणले इंडिया. आपल्या देशाचं निकलं वेगळं, चार चार नाव आपल्या देशाला. मग अंतिमता शिक्कामोर्तब झालं की हिंदुस्तान बी नको ना आर्यावर्त नको, बाकी राहिलं काय इंडिया आणि भारत. तर आपल्या देशाचे आपण काय करू, अधिकृतरित्या हे दोन्ही नावं घेऊ, दोन्ही नावं ठेवू. म्हणजे संविधानाच्या कलम 1 मध्ये आपल्या देशाचं नाव आहे. जर तुम्हाला विचारलं की देशाचं नाव संविधानाच्या कितव्या कलमात आहे, तर पहिल्या, इंडिया दॅट इज. ज्यांना इंडिया म्हणायचं ते म्हणा, ज्यांना भारत म्हणायचं ते भारत म्हणा, कारण या देशाचे दोन अधिकृत नाव आहेत. अधिकृत नाव आपल्या देशाचे दोनच, इंडिया आणि अधिकृत आहेत. तुम्ही विजा पारपत्र घेऊन एखाद्या विदेश दौऱ्यावर जर गेला तर तिथं असतं रिपब्लिक ऑफ इंडिया, भारत का गणराज्य. अरे ते जाऊ द्या, विजा गिजा आपल्या खिशामध्ये बघा नोटा गिटा असतील, त्याच्यावर असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि दुसऱ्या बाजूला असते भारतीय रिझर्व्ह बँक, आहे की नाही. नोटवर पण माहिती ना दोन नाव येतं, भारतीय रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बघा दोन्ही बी नाव आहेत की नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्या देशाचा कारभार चालत असताना या दोन्ही देशांचा, म्हणजे दोन्ही नावांचा आपण उपयोग करतो, भारत आणि इंडिया, इंडिया आणि भारत. म्हणजे याचा अर्थ संविधानाच्या पहिल्या कलमानुसार आपल्या देशाचे अधिकृत नाव कोणते, इंडिया आणि भारत. हे अधिकृत नाव आहेत, लक्षात घ्या सध्या, भारत आणि इंडिया. चला तर मग आपलं कलम होतं इंडिया दॅट इज भारत, इथपर्यंतच होतं. इंडिया दॅट इज भारत शॉल बी युनियन ऑफ, म्हणजे एका कलमात दोन गोष्टी सांगितल्यात, एकाच कलमात. हे बघा कलम पहिलं, याच्यात कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या, इंडिया दॅट इज भारत शॉल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजे आपण मराठीत म्हणू इंडिया अर्थात, इंडिया अर्थात भारत. झाला, हे पहिलं वाक्य होतं आपलं, इंडिया अर्थात भारत, इंडिया अर्थात भारत. हा कशाचा संघ असेल, राज्यांचा संघ असेल. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. हे बघा, हे आपलं पहिलं आर्टिकल संविधानातलं, कलम पहिलं, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. दोन वाक्यात इथे देशाचं नाव, आणि दोन पुढचं वाक्यात आपल्या देशाचं स्वरूप कसे, ते देशाचं स्वरूप कसे, राज्यांचा संघ आहे. भागाचं नाव जरी संघ राज्य असलं
तरी संघराज्य हा शब्द घटनेच्या कलमात घेतलाय का? संघराज्य या शब्दाऐवजी काय घेतला? राज्याचा संघ असेल, पहिलं कलम संपलं. पण याच कलमात मात्र हे सांगितले का की भारत हा कोणत्या राज्याचा संघ आहे? किती वाक्य? एवढंच वाक्य. इंडिया अर्थात भारत, आणि भारत हा राज्यांचा. पण कोणत्या राज्यांचा संघ हे इथं दिलंय का? फक्त काय सांगितलं? राज्यांचा संघ असेल. पण कोणत्या राज्याचा संघ हे नाही इथं सांगितलं. मग कोणत्या राज्याचा संघ हे जर बघायचं असेल तर आपल्या संविधानाचं आपल्याला पहिलं परिशिष्ट बघावं लागेल. परिशिष्ट क्रमांक 1. आपल्या संविधानाचं परिशिष्ट क्रमांक 1 बघावं लागेल. आता मला सांगा, आपल्या संविधानात एकूण परिशिष्टांची संख्या किती हो? आपल्या संविधानात किती परिशिष्ट आहेत? 12. मूळ संविधानात किती परिशिष्ट होते? म्हणजे मूळ राज्यघटनेत 8 परिशिष्ट होते. नंतर घटना दुरुस्ती करून करून आतापर्यंत आपण अजून 4 परिशिष्ट जोडलेत. म्हणजेच आता 8 वरून परिशिष्टांची संख्या 12 वर गेली. सध्या आपल्या संविधानात 12 परिशिष्ट आहेत. आणि त्या 12 परिशिष्टांपैकी पहिलं परिशिष्ट कशासाठी? पहिलं परिशिष्ट कशासाठी? तर पहिलं परिशिष्ट कशासाठी आहे? तर ते आहे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची नावे आणि त्यांचा विस्तार. बघा, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची काय? तर नावे, यांची नावे व त्यांचा विस्तार. कितव्या परिशिष्टात? म्हणजे आता पोलीस भरतीला तुम्हाला जर विचारलं की घटक राज्यांची नावं आणि त्यांचा विस्तार म्हणजे त्यांचं क्षेत्र, त्यांचं क्षेत्रफळ. तर जर तुम्हाला विचारलं संविधानाचं पहिलं परिशिष्ट कशासाठी, म्हणजे घटनेचं पहिलं परिशिष्ट कशासाठी सांगा ना तुम्ही. घटक राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशाची काय नावे पहिल्या परिशिष्टात. उलट विचारलं, घटक राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं घटनेच्या कितव्या परिशिष्टात? पहिल्या. 12 परिशिष्ट पाठ करायची गरज आहे का? नाही. जसा भाग चलल तशी तशी परिशिष्ट गणा ठेवायची. आता तुम्हाला कळलं की आपल्या भारतात सध्या किती राज्य आहेत गडा? 28. किती केंद्रशासित आहेत? मग 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची नावं घटनेत कुठे आहेत? कितव्या परिशिष्टात? पहिल्या परिशिष्टात. केली की नाही? बघा, पहिल्या परिशिष्टात सध्या 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. क्लिअर? म्हणजे जर तुम्ही संविधानाचं पहिलं कलम समजून घेताल की इंडिया अर्थात भारत आणि हा भारत राज्यांचा संघ असेल. कोणत्या राज्याचा संघ? तर मग आपल्याला कितवं परिशिष्ट अभ्यासावं लागेल? पहिलं. समजलं? ओके, सोडून द्या आता पहिलं. आता बघू आपण दुसरं कलम. आता बघू आपण अनुच्छेद अर्थात कलम क्रमांक 2. कलम क्रमांक 2 कशासाठी आहे? कलम 2 अगदी बरोबर. कलम क्रमांक 2 आहे नवीन राज्य स्थापन करणे. म्हणजे नवीन राज्यांची स्थापना किंवा दाखल करणे. नवीन राज्य स्थापन करणे किंवा दाखल करून घेणे. दुसरं कलम आहे. आता याच्यामध्ये 2 शब्द आलेत. या 2 मुद्दे आहेत. एक पहिला आहे नवीन राज्य स्थापन करणे किंवा नवीन राज्य भारतीय संघात दाखल करणे. आता नवीन राज्य भारतीय संघात दाखल करणे म्हणजे जे आपलं नाही ते आपलं करून घेणे. जे आपलं नाही ते आपलं करून घेणे. म्हणजे उदाहरण सांगतो. हे बघा, आपल्या प्रत्येक शब्दाला इतिहास आहे बरं का. उदाहरण, पोरिओ ह्यो होता का आपला? नाही, आपला नव्हता. सध्या आपला आहे की नाही? हाय. अगोदर कुणाचा होता? पोर्तुगीज. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. बरोबर. गोव्यावर राज्य कुणाचं होतं? पोर्तुगीजांचं होतं. 1961 ला म्हणजे 19 डिसेंबर 1961 ला ऑपरेशन विजय राबवलं. पोर्तुगीजाच्या कमरात लाथा घातल्या, अरबी समुद्रात फेकून दिलं आणि गोवा आपण आपला करून घेतला. तेव्हापासून गोवा आपला, नाही तर पानटपरीवर सुद्धा गोवा नव्हता. लक्षात घ्या, गोवा राज्य आपले. सध्या भारतीय संघाचा भाग आहे. 28 घटक राज्यापैकी एक घटक राज्य गोवा आहे की नाही? गोवा आहे की नाही? हा, लक्षात घ्या. मग आपला होता का? सध्या आपला आहे की नाही? पोरं ही आपली होती का?
उदाहरण दोनच सांगणार आहे, जास्त उदाहरण सांगत बसत नाही, याच्यात वेळ गेला. मला सांगा पोरिओ शिव आपला होता का? पोरिओ आपला होता का? ए पोर ही होती का आपली? नाही. ही कोणाची होती? फ्रेंचांची. कोणाची होती? 1954 ला फ्रेंचांना पण काढून दिलं आणि ती आपली करून घेतली. म्हणजे पॉंडिचेरी भारतीय संघात दाखल करून घेतली. घटनेच्या कितव्या कलमानुसार झालं सगळं? दुसऱ्या. म्हणजे आपण हे काय करून घेतले रे? भारतीय संघात दाखल केलेत. काय केलेत? दाखल केले. काही तर ते दाखलचं कळलं हे स्थापन संघानं. अरे आपल्याच भारतातले छोटे छोटे भूभाग जोडून आपण एखादं नवीन राज्य स्थापन करू शकतो. उदाहरणार्थ आपण आपला महाराष्ट्र स्थापन केलाय. महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्र स्थापना दिन असतो की नाही, 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्थापन केलाय. दाखल करून घेतलाय का? दाखल करून घ्यायला महाराष्ट्रावर कोणाचं राज्य होतं का? सांगा की महाराष्ट्रावर कोणाचं राज्य होतं का? डच होते महाराष्ट्रात, डेन होते? नाही. महाराष्ट्र स्थापन केला. तेव्हा कसा? कारण महाराष्ट्र जसा आज आहे तसा होता का? कारण आज जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा सगळ्यात वर 1 नंबरला मराठवाडा जोडला आहे. मराठवाडा, कारण मराठवाड्यावर हैदराबादच्या निजामाचं राज्य होतं. 5 जिल्हे असणारा हा मराठवाडा आपण घेतला, बॉम्बे प्रांताला जोडला. कोकण बॉम्बे प्रांताला जोडलेलं होतं. पश्चिम महाराष्ट्र बॉम्बे प्रांताला जोडलं होतं. आणि विदर्भ, वराड म्हणायचे त्याला, वराड. वराड हा मध्य प्रांताचा भाग होता. त्याला वराडाला आपण काय केलं? सुलानामा केला. विदर्भवादी नेत्यांसोबत बोलणी केली. 1953च्या सुमारास विदर्भातल्या नागपूरमध्ये करार केला, नागपूर करार. तिथल्या लोकांना सांगितलं आपण महाराष्ट्रात सामील होऊयात. आणि मग होकार दिला. त्यांनी डिमांड ठेवल्या की भारतीय महाराष्ट्रात सामील व्हायला काही नाही, पण आमच्या काही मागण्या आहेत. विदर्भासाठी स्वतंत्र विदर्भ विकास महामंडळ असावं, जेणेकरून विदर्भाचा विकास व्हावा. 2, विदर्भासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी काय असावं? हायकोर्ट असावं. म्हणून बॉम्बे हायकोर्ट अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपण नागपूरला उभं केलं. आणि 3, विधिमंडळाचं वर्षातून किमान 1 अधिवेशन नागपूरला घ्यावं. तर आपण दरवर्षी 1 अधिवेशन घेतो आपण नागपूरला, हिवाळ्यामध्ये घेतो की नाही? ह्या डिमांड ते न ठेवल्या, त्याच्या डिमांड मान्य केल्या. म्हणून विदर्भातले ते जे जिल्हे आहेत 11 हे आपल्या महाराष्ट्राला जुटले. म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या लोकांसोबत कोणी बोलणीच केली नाही. पण आपले लोक जर समजा आपल्या सारे चिकू गिकू असतात तिथं, तर बोललेला असता की एक खंडपीठ आमच्याही मराठवाड्यामध्ये असलं पाहिजे. हाय, वर्षातून 3 अधिवेशन भरतात ना, पावसाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पीय. एक नागपूरला भरायला हिवाळी, पावसाळी तुमच्याकडे घ्या आणि उन्हाळ्यात आमच्याकडे परभणीत घ्या. विधिमंडळाचे उन्हाळी अधिवेशन कुठे? वसमत रोड, परभणी. बरं, आपले लोक काहीच नाही. आपले लोक एवढंच म्हणाले आम्हाला बी घ्या तुमच्यात. आपल्या फारसं कोणी विचारच नाही गेलं, आम्हाला डावात घ्या की. तर तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राला खानदेश जोडून, पश्चिम महाराष्ट्र जोडून, कोकण जोडून, तिकडचा विदर्भ जोडून, आपला मराठवाडा घुसून असा तयार करून आपण महाराष्ट्राची काय केली? महाराष्ट्र स्थापन केलाय. महाराष्ट्राची स्थापना आहे. तर यांना दाखल केलं. म्हणजे योग्य अटी शर्तींवर आपण एखादं राज्य भारतीय संघात दाखल करून घेतो किंवा आहे त्याच एखादं राज्य स्थापन करू शकतो. अनुच्छेद कितीनुसार? समजलं काय अडचण? काय अडचण? चला पुढच्या कलमाकडे वळूयात आपण. कलम क्रमांक किती चालू आहे? 3. अनुच्छेद 3. कलम 3 खूप सोपं आहे. सेम कलम 2 सारखंच आहे, फक्त थोडा बदल आहे याच्यात. नवीन राज्य म्हणजे नवीन राज्याची निर्मिती. तिकडं नवीन राज्याची निर्मिती नाही, तिथं राज्याची स्थापना होती आणि राज्य दाखल करून घेणं होतं. जे आपलं नाही ते आपलं करून. इथं नवीन राज्याची निर्मिती. 2, नावात बदल आणि क्षेत्रात बदल. कशात बदल? क्षेत्रात बदल. हे बघा, हे 3 मुद्दे आहेत याच्यामध्ये. पाहूयात आपण. तर पहिलं वाक्य बघा, नवीन राज्याची काय इथं? निर्मिती. आणि दुसऱ्या कलमात काय होतं? स्थापना होती. स्थापन केले योग्य तिकडे जोडून आणि दाखल करून घेतले परकीय राजवटीपासून. आणि करता बी येते त्याच्यात. उदाहरणार्थ सध्या आपण समजा चीनवर आक्रमण केलं आणि एखादा प्रदेश जिंकला तर तो भारतीय संघात दाखल करतो ना संविधानाच्या कलम 2 नुसार. इथं तसं नाही. इथं नवीन राज्याची काय? म्हणजे 1पासून 2 किंवा 2पासून 1. अलग देण्यात काय? शाबाश.
एकापासून दोन कसे होतात सांगतो, दोघापासून एकच होत सांगतो. ऐक रे, आपल्याकडं आंध्र प्रदेश नावाचं राज्य होतं. 2014 मध्ये आंध्र प्रदेशाचं विभाजन करून अजून एक आपण राज्य निर्माण केलं. नाव होतं कोणता गणा? तेलंगणाची निर्मिती आहे का स्थापना आहे? डायरेक्ट भाग वेगळा केला ना बे. एवढं घर होतं आपलं, 2 भाऊ होते, डायरेक्ट वाटणी. पलीकडची खोली याला, अलीकडची खोली याला, वाटणीच केली ना. तसं एकापासून दुसरं राज्य. बरोबर. एवढंच काय, आपल्याकडं एक राज्य आहे भारताच्या उत्तरेला, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर पासून आपण काय केलं? आता जम्मू काश्मीर एक घटक राज्य होतं तेव्हा. काय होतं हे? आता जम्मू काश्मीर या घटक राज्यापासून आपण जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश आणि दुसरा लडाख नावाचा केंद्रशासित. बघा रूपच बदलायचं डायरेक्ट. अगोदर ओळख होती घटक राज्य. 29 राज्य होती की नाही आपल्या भारतात? होते की नाही 29 राज्य? 29 राज्य 7 केंद्रशासित होते. पण या जम्मू काश्मीरचं विभाजनच केलं. जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित आणि लडाख हा सगळ्यात मोठा जिल्हा होता तिथला. त्या लडाखला केंद्रशासित प्रदेश. जसं चंदीगड शहर आहे की नाही, दिल्ली शहर आहे की नाही, मग आता दिल्ली केंद्रशासित आहे, चंदीगड केंद्रशासित आहे. तसं लडाख हा जिल्हा केंद्रशासित. बघा डायरेक्ट केंद्रशासित केले. परिणाम 7 आणि 2 9 केंद्रशासित आपल्या देशात झाले. किती झाले? 9 केंद्रशासित झाले. आणि राज्य हे संपलं. मग राज्याची संख्या किती वर आली? 29 वरून एक राज्याची ओळखच पुसली. 28 राज्य अधिक 9 केंद्रशासित. पुन्हा 2020च्या सुरुवातीला काय केलं? आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी एक छोटस केंद्रशासित प्रदेश होते बघा. एकाचं नाव होतं दीव दमण आणि दुसऱ्याचं नाव होतं दादरा नगर. हे 2 केंद्रशासित. मग आता काय केलं? दीव दमण दादरा नगर हवेली या दोघांना एकच केलं. आता केंद्रशासित झाला दीव दमण दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश. हे 2 अलग अलग होते, दोघांना एकच केलं. म्हणजे पुन्हा 9 मधून वजा 1 आता 8. मग आपलं चित्र सध्याचं कसं आहे माहिती आहे तुम्हाला? हे बघा हे इथं अगोदर सांगितलं तुम्हाला. सध्या 28 घटक राज्य, 8 काय तर केंद्रशासित येतं. बघा हे आजचं चित्र 28 अधिक 8. सध्या आपल्या भारतात 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित येतं. हे मला सांगा कसं काय? आंध्राचं विभाजन, तेलंगणा, जम्मू काश्मीर पासून 2 केंद्रशासित, दीव दमण दादरा नगर हवेली या दोघांपासून 1. म्हणजे हे सगळं कलम 3 नुसार नवीन राज्यांची नवीन राज्य येतं. आता हे 2 नवीन राज्य आहेत की नाही? जम्मू काश्मीर केंद्रशासित, लडाख केंद्रशासित नवीन. तेलंगणा नवीन आहे. कोणापासून वेगळा केला? नवीन राज्याची काय केली? निर्मिती. किती कलमानुसार? म्हणजे कलम 3 नुसार आपण नवीन राज्य निर्माण करू. आता नवीन राज्य नुसते निर्माणच करू शकतो एवढंच आहे का? नाही. इथं बघा नवीन नावात पण बदल करता येतो. आणि लक्षात घ्या नावात बदल पण कुणाच्या? शहराच्या का राज्याच्या? कलम 3 नुसार नावात बदल करतो पण ते राज्याचंच नाव बदलतो. एखाद्या शहराचं नाव बदलण्याचा समावेश कलम 3 मध्ये होत नाही. कारण आपल्या महाराष्ट्रात काही शहराची नावं बदलली. जसं औरंगाबाद संभाजीनगर केलं आपण, नंतर छत्रपती संभाजीनगर केलं, त्याच्यानंतर धाराशिव केलं, अगोदर उस्मानाबाद होतो. सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामाबाद होत, म्हणजे इस्लामपूर नावाचा एक तालुका होता इस्लामपूर. आता त्याला ईश्वरपूर नाव केलं आपण. काय केलं? ईश्वरपूर. म्हणजे बरोबर आहे. अशी जी शहराची नावं बदलली त्याचा समावेश या कलमात होतो का? मग कोणत्या म्हणजे कशाची नावं बदलायची? राज्याची. राज्याची नावं बदलण्याचा समावेश याच्यात होतो. बदललेत. आपल्याकडं संयुक्त प्रांत नावाचं राज्य होतं. कोणतं? संयुक्त प्रांत. 1950च्या सुमारास संयुक्त प्रांताचं नाव बदललं आणि आपण याचं नाव ठेवलं उत्तर प्रदेश. नाव बदललं कलम 3 नुसार, कारण संयुक्त प्रांत हे राज्य होतं. बरोबर आहे. आपल्याकडं म्हैसूर नावाचं एक राज्य होतं. या म्हैसूरचं नाव बदलून आपण नवीन नाव ठेवलं कर्नाटक. आज आपण कर्नाटक राज्य ओळखतो की नाही? कर्नाटकाचं जुनं नाव होतं म्हैसूर राज्य, म्हैसूर प्रांत. कोणता प्रांत? म्हैसूर. आपल्याकडं उत्तरांचल नावाचं एक घटक राज्य होतं. या उत्तरांचलचं आपण काय केलं? उत्तराखंड केलं. उत्तराखंड. बघा 2014च्या सुमारास उत्तराखंड केलं. एवढंच काय, आपल्याकडं बाजूलाच एक पॉंडेचेरी होतं केंद्रशासित. पॉंडेचेरी 2000 साला पॉंडेचेरीचं काय केलं आपण?
पुद्दुचेरी केलं. पॉंडिचेरीचं काय केलं? पुद्दुचेरी नाव बदलले. बघा अलग नाही, राज्याची नाव बदलले. उत्तरांचल पासून उत्तराखंड, संयुक्त प्रांतापासून उत्तर प्रदेश, म्हैसूर पासून कर्नाटक, पॉंडिचेरी पासून पुद्दुचेरी. एवढंच काय 2011ला आपण ओरिसाचं नाव बदललं आणि ओरिसालाच आपण ओडिशा म्हणायला लागलो. काय म्हणायला लागलो? याचं खरं नाव काय? ओडिशा. अगोदर काय म्हणायचं आपण? मग हे राज्याची नावं बदललेत तर कितव्या कलमानुसार बदललेत? कलम 3 नुसार. म्हणजे राज्यच निर्माण करता येत नाही असं नाही, आपण राज्याचं नाव देखील काय करू शकतो? बदलू शकतो. ओरिसाचा आज ओडिशा म्हणतो आपण, आज उत्तरांचल म्हणतो का? नाही, उत्तराखंड म्हणतो. संयुक्त प्रांत म्हणतो का? आज यूपी किंवा उत्तर प्रदेश. म्हैसूर आज आपण काय म्हणतोय? कर्नाटक. पॉंडिचेरी म्हणतो का? आज नाही, पुद्दुचेरी म्हणतोय. ओरिसा म्हणतोय का? नाही, ओडिशा. हे नावं बदललेत संविधानाच्या कलम क्रमांक 3 नुसार. आणि तिसरा पॉईंट होता त्याच्यामध्ये काय रे? क्षेत्रात बदल. तर क्षेत्रात ऑटोमॅटिक बदल होतो. कसा बदल होतो? उदाहरण बघा, आंध्र प्रदेशाचं जे बी क्षेत्रफळ आहे त्याच्यातून तेलंगण राज्य वेगळं केलं तर आंध्र प्रदेशाचा वाटा तेलंगणाला गेला की नाही? जमीन गेली की नाही? तर ऑटोमॅटिक आंध्र प्रदेशाचं क्षेत्रफळ कमी झालं की नाही? वाटणे झालं. एवढा मोठा हॉल, याच्यात 2 खोल्या केल्या, बरं, प्रत्येक खोलीचं क्षेत्रफळ बदललं की नाही आता? तसं लक्षात घ्या. उदाहरण अजून सांगायचं सांगतो. आपला महाराष्ट्र आहे आणि भविष्यामध्ये 25 वर्षांना म्हणा, 10-20 वर्षांना म्हणा, महाराष्ट्राचं विभाजन होऊन विदर्भ नावाचं जर वेगळं राज्य निर्माण केलं, काय वेगळं केलं तर आपल्या महाराष्ट्राचा क्षेत्रात बदल होईल की नाही? कारण सध्या आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस. तर 3,07,000 कमीत कमी 1.5 लाख तर जाईल ना कुणाच्या वाटेला? विदर्भाच्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्र राहील किती? 1.5 लाख. 3 लाख क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्रात, 3,07,000. मग क्षेत्रात बदल व्हायला की नाही? पण क्षेत्रात बदल व्हायला सध्या आपण म्हणलं आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? छत्तीसगड. आणि विदर्भ वेगळा झाल्यावर आपण काय म्हणायचं? महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? विदर्भ. आहे का नाही? बघा झालेला बदल. हे छत्तीसगड जे आहे ना, हे छत्तीसगड 2000 साली राज्य अस्तित्वात आलं. 2000 पर्यंत मध्य प्रदेश होतं. म्हणजे आपल्या 2000च्या अगोदरचे भूगोल बघितले ना तुम्ही, 2000 अगोदर, म्हणजे आज 2025 26च्या उंबरठ्यावर आलो आपण. म्हणजे 25 वर्षापूर्वी छत्तीसगड अस्तित्वात आलं. त्याच्या अगोदर आपल्या वडिलांच्या वगैरे काळात जर बघितलं ना तर गडचिरोलीच्या पलीकडून मध्य प्रदेश होता. आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वीला कोणतं राज्य? तर मध्य प्रदेश म्हणायचो. आज म्हणतो का? आज काय म्हणतो? कारण छत्तीसगड कोणापासून वेगळा झालेला आहे? मध्य. सीमा बदलत राहतात. आलं क्लिअर? चला, काय अडचण याच्यात कलम 3 मध्ये? काय अडचण नाही. किती कलम झालेत आपले? 3. आता घेऊयात शेवटचा कलम, कारण आपला चालू आहे भाग पहिला. बघा भाग पहिला कलम 1 पासून ते 4 आणि शेवटचा कलम आहे आपला. आता शेवटचं कलम आहे कलम 4. कलम 4 सोप्या शब्दात सांगू का अवघड शब्दात सांगू? सोप्या शब्दात. एका वाक्यात सांगू का 10 वाक्यात सांगू? एका वाक्यात. कलम 4. कलम 4 काय? कलम 2 आणि कलम 3 नुसार होणाऱ्या बदलांना कलम 368 अंतर्गत केलेली घटना दुरुस्ती समजायचं नाही. बघा समजलं? ओके डन. घ्या लिहून. समजलं ना? कलम 4 म्हणते कलम 2 आणि कलम 3 नुसार होणाऱ्या बदलांना कलम 368 अंतर्गत केलेली घटना दुरुस्ती समजायचं नाही. इतना सन्नाटा क्यों है भाई? कलम 4 म्हणते कलम 2 आणि कलम 3 नुसार होणाऱ्या बदलांना कलम 368 अंतर्गत केलेली घटना दुरुस्ती समजायचं. मिळालं लागलं? समजूनच सांगायचं. हा समजून सांगितलं समजते, पण घटनेत सांगितलेले कलम 4 की संविधानाच्या अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3 अन्वये संविधानात जिथं कुठं बदल होत असेल तर अशा बदलांना 368 अन्वये केलेली संविधान दुरुस्ती समजली जात नाही, असं संविधानात सांगितलंय. मी ते सांगितलं ना. अनुच्छेद म्हणण्याच्या मी कलम म्हणलो. कलम 2 कलम 3 नुसार होणाऱ्या बदलांना कलम 368 नुसार केलेली घटना दुरुस्ती समजायची नाही. नाही मेळ लागला? किती जणांना मेळ लागला? हात वर करा. एक. बाकी जे होता आमचा आम्हाला मेळ लागेल, तुम्ही सांगितलेला आम्हाला केव्हा मेळ लागेल? आहे का? कलम 4 काय सांगते? कलम 4 ला सांगितलंय की बाबा संविधानातल्या कलम 2 नुसार आणि कलम
3 नुसार जो बी आपल्या घटनेत बदल होतोय अशा बदलाला 368 नुसार घटना दुरुस्ती समजायची हे मांडतो म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल. बघा कलम किती चालू आहे आपला सध्या, कलम किती चालू आहे हे बघा इथं मांडणी करतो, तुम्हीच सांगा आता समजलं का. हे कलम 4 आणि कलम 4 काय सांगते की बुवा कलम 2 आणि कलम 3 नुसार होणाऱ्या बदलांना घटना दुरुस्ती समजत नाही. कलम किती नुसार होणाऱ्या बदलांना 2 आणि 3. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय शॉर्टकट मध्ये. कलम 2 शिकवले मी तुम्हाला, कलम 2 शिकवले का नाही बघा तुमच्या वह्यांवर. कलम 2 हे बघा कलम काय नवीन राज्य स्थापन करणे किंवा दाखल करणे. तर बघा कलम 2 नवीन राज्य स्थापन करणे पब्लिक दाखल हे आहे कलम 2 मध्ये बरोबर. आणि कलम 3 काय बघा परत सांगतो दाखवतो तुम्हाला. कलम 3 हे बघा कलम 3 नवीन राज्याची आणि नावात परत सांगतो हे बघा हे कलम 3 काय सांगितलं होतं नवीन राज्याची निर्मिती. अजून काय होतं नावात बदल क्षेत्रात बदल क्षेत्र. ओके झालं. हे होते आपले 2 कलम आणि आपण शिकवायलो की तो कलम 4 आणि कलम 4 काय सांगितलं कलम 2 नुसार आणि कलम 3 नुसार होणाऱ्या बदलाला म्हणजे या कलमानं आणि या कलमानं होणाऱ्या बदलाला 368 नुसार केलेली घटना दुरुस्ती समजायची नाही. आता अजून एक राहिली वाक्य. आपल्याला राज्यघटनेत जर कुठं घटना दुरुस्ती करायची असेल तर कितव्या कलमानं घटना दुरुस्ती केली जाते 368. कारण घटना दुरुस्तीची पद्धत आपण कोण्या देशाकडून घेतली आफ्रिका. कोणाकडून घेतलेली आहे म्हणजे जर आपल्या घटना दुरुस्ती आहेत ना 42वी घटना दुरुस्ती आहे 44वी आहे 61वी आहे 100 104 105 पर्यंत घटना दुरुस्ती झाल्यात. आतापर्यंत एवढ्या घटना दुरुस्त्या केल्यात. पंचायत राज म्हटलं की पंचायत राज संदर्भातली गाजलेली घटना दुरुस्ती होती 73वी आणि 74वी. मतदानाचा अधिकार म्हणजे मतदानाचं जे वय मतदानाचं वय 61वी. शिक्षणाचा अधिकार म्हटलं की 86वी. ह्या घटना दुरुस्ती आपल्याला माहिती आहे. आपल्या संविधानाच्या सरनाम्यात 3 गोष्टी टाकल्या समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. कितवी घटना दुरुस्ती हे लक्षात आलं. ह्या घटना दुरुस्त्या करत असताना आपण कलम 368 नुसारच घटना दुरुस्ती करतो. कारण 368 या कलमात घटना दुरुस्ती करण्याची पद्धत सांगितली. दोन्ही सभागृहाचं 203 एवढं बहुमत घ्यावं आणि मग घटनेत सुधारणा. तर याला विशेष बहुमताची घटना दुरुस्ती म्हणतात. आणि कलम 4 न काय सांगितलं की बाबा हे 2 कलम असे या 2 कलमामुळे जर ऐका रे हे कलम 4 सांगते की बाबा कलम 2 आणि कलम 3 या 2 कलमांमुळं आपल्या घटनेत जर फरक पडत असेल बदल घडून येत असेल तर अशा फरकाला अशा बदलाला या कलमानुसार केलेली विशेष बहुमताची घटना दुरुस्ती समजायचं नाही. तर या कलमानं जो बी बदल झाला तो साध्या बहुमतान बदल झाला असंच समजा. याला घटना दुरुस्तीची गरज साधारण तुम्ही म्हणाल यानं कुठं बदल होतो. यस बदल होतो. कुठं बदल होतो बघा. पहिलं 2 नंबरचा कलम काय नवीन राज्य स्थापन करणे दाखल. बदल होतो. कुठं होतो तुम्हाला सांगतो. तिसरा कलम काय नवीन राज्याची बदल होतो. आता नवीन राज्याची निर्मिती ठीक आहे. मला सांगा हे राज्य म्हणजे घटक राज्य आणि त्याचं विस्तार किंवा त्याचं क्षेत्र हे कितव्या परिशिष्टात आहे पहिल्या. कारण तुम्हाला विचारलं आपल्या भारतातले 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची नावं त्यांचा विस्तार म्हणजे त्याची यादी कुठे पहिल्या परिशिष्टात. मग आता मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या भारतात किती राज्य येतं किती केंद्रशासित येतं बरोबर. मग सध्या हे बघा हे आपल्या घटनेचं पहिलं परिशिष्ट 1 2 3 4 5 6 7 8 असं 28 पर्यंत काय यादी कशाची राज्यांची यादी आहे. मग सध्या आपल्या भारतामध्ये किती राज्य येतं 28 राज्य आहेत. किती राज्य येतं 28. समजा कलम 3 नुसार आपण काय केलं आपल्या महाराष्ट्राचं नावच बदललं. महाराष्ट्राचं नाव बदललं पण महाराष्ट्र नको आता नाव बदला. मग महाराष्ट्राचं समजा नावात बदल केला आपण आपल्या महाराष्ट्राचं नाव बदललं महादेववाडी. महादेववाडी नाव ठेवलं. मग 28व्या क्रमांकात समजा आपला महाराष्ट्र असेल
नाव कट, तिथे येईल महादेववाडी, राजधानी मुंबई. फरक पडला? पडला नाही फरक? घटनेच्या पहिल्या परिशिष्टात फरक पडला ना? बरोबर आहे नाही? फरक पडला की नाही? अरे एक शब्द बी बदलायचा असेल ना तर घटना दुरुस्ती करावं लागते. पण इथं आपण नाव बदललं. बरं जाऊ दे. 28 राज्य महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे, पण विदर्भाच्या लोकांनी लेच मोठं आंदोलन केलं आणि म्हणले आम्हाला महाराष्ट्रापासून काय करायचं वेगळं. तर 28 अगोदरच राज्य आहेत. आता 29वं राज्य केलं. कोणतं? फरक पडला का? आता परिशिष्टात फरक पडला? काय फरक पडला? एक राज्य वाढलं आणि तिथंच महाराष्ट्राचं क्षेत्र कमी झालं, कारण वाटणी द्यावं लागेल तिला. बरोबर, फरक पडला ना? कुठं फरक पडला? परिशिष्टात. आणि परिशिष्ट म्हणजे घटनेचा भाग असल्यासारखं आहे ना. पडला काय फरक? बरं, राज्य वाढलं म्हणले तुम्ही, बरोबर. हे कशामुळे फरक पडला? कितव्या कलमानं? 3ऱ्या कलमात फरक पडला. मग एखादं राज्य वेगळं करण्यासाठी घटना दुरुस्ती करायची गरज आहे का? आपल्या महाराष्ट्राचं नाव बदलायचंय, घटना दुरुस्ती करायची गरज आहे का? संसदेत ठराव मांडा, महाराष्ट्राचे लोक म्हणले आम्हाला राज्याचं नाव बदलायचंय, मग घटना दुरुस्तीमध्ये सगळेच राज्य सामील होणार, कारण सगळ्या राज्याचे खासदार येत. मग अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल, उत्तराखंड, युपी, बिहार हे लोक कशाला घटना दुरुस्तीच्या मागे लागतील? हे काय म्हणते? अरे नाव ठेवा, नाही तर नाव जाळा, आम्हाला काय करायचं? काही नाव ठेवा. बरोबर आहे. आता मला सांगा, दादरा नगर हवेली दीव हा एक केलाय, आपण आंदोलन केलं का? दोघाला अलग ठेवा, वेगळं का ठेवा, एक करू नका. कोण रिकाम आहे? कशाला करायचं आंदोलन? एक करा, नका करू, आम्हाला काय घ्यायचं? बरोबर आहे. काही गरज आहे का? काहीच गरज पडत नाही, काहीच. आता ओरिसा 2011 मध्ये आपण ओरिसाचं काय केलं? ओडिशा केलं. आपल्या परभणीत आंदोलन झाले का? ओरिसाचं नाव बदलायचं नाही. काय गरज? तेच राज्य ते बदलतील नाही, काही ठेवतील. निषेध केला का कोणी? पण बदल झाला की नाही घटनेत? इतक्या दिवस ओरिसा म्हणालो, अचानक नावच बदललं ओरिसाचं ओडिशा. घटना दुरुस्ती करावी लागली का? काही गरज आहे का? नाही, काहीच गरज नाही. म्हणजे याचा अर्थ हे कलम ते सांगते 4 की बाबा या कलमान आपल्या घटनेत जो बदल पडतो तो सर्वसाधारण फरक पडतो, आणि सर्वसाधारण फरक पडत असल्यामुळं 368 नुसार केल्या जाणाऱ्या विशेष घटना दुरुस्तीची गरज तुम्ही साध्या बहुमताने गोष्टी करू शकता. दीव दमण दादरा नगर हवेली एक केल्या, आपल्या खबर बी नव्हती, कोणी विरोध केला का? नाही, साध्या बहुमताने केलं. संसदेने ठराव मंजूर केला, दोघांना वेगळं केलं, सॉरी एक केलं. बरोबर आहे का? भविष्यात वेगळं बी करतील पुन्हा. जम्मू काश्मीरला पुन्हा घटक राज्याचा दर्जा देतील, काही गरज आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ कलम 4 नुसार, कलम 4 हेच सांगते या दोन्ही कलमानं जो बी फरक पडायला का त्याला साध्या बहुमताचीच घटना दुरुस्ती समजा. 368 नुसार केलेली विशेष घटना दुरुस्ती समजू. आता समजले का? आता घुसले का डोक्यात? हा, समजलं ना? ओके. कलम 4 आता कलम 4 संपलं म्हणजे याचा अर्थ आपला भाग 1 संपला. आपला भाग पहिला घटनेचा संपला. आता भाग बरोबर, याच्यानंतर आपल्याला सुरू करायचा घटनेचा कितवा भाग? दुसरा. कितवा? दुसरा. तर उद्या घेऊ आपण दुसरा भाग. पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेऊ. कलम काय पोलीस भरतीला येत नाही, नागरिकत्वा संदर्भात भाग आहे, बेसिक काही गोष्टी येतील. ओके. यानंतर इंग्रजीचा तास आहे. इंग्रजीचा तास आहे. इंग्लिश ज्यांना करायची थांबू शकता, बाकी आपला जन्म हा भरतीसाठीच झालेला आहे. हा, संध्याकाळी मात्र 9:30 वाजता जागतिक 3रं महायुद्ध जरी आलं, भूकंप आला, एखादी सुनामी आली, महामारी आली, 9:30 वाजता भुगे सर युट्यूब चॅनलवर प्रश्न होतील. ओके.